मॅटर झाला ना राव. काय झालं ते नंतर सांगतो, आधी ब्लॉग बघून घ्या तुम्ही. तर राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या मिनी ब्लॉग मध्ये. झोपेतून उठून बाहेर आलो तर यांचे इथे भांडणं चालू होते. त्यांचे भांडणं चालू होते ठीक आहे, पण याला म्हणलं तू काय बघतोय, ते म्हणतो मी माझ्या बघतोय. यांच्यातून जे जिंकन आपण त्याच्याकडून. म्हणलं वा बेटे मौज कर दी. त्यांचा तेवढा मॅटर मिटवला आणि डायरेक्ट कापा कापीच्या दुकानात पोहोचलो. त्याला म्हणलं छटाक पॅक कर आणि जाऊ दे लवकर. मग पटकन घरी आलो आणि लगेच घेतलं चिकन बनवायला. चिकन बनवतच होतो तोपर्यंत बाहेर आवाज आला. म्हणलं जाऊन बघावं काय होतंय. तर इंद्रदेव कडकडत होते. त्यांना म्हणलं तुमचं चालू द्या, आम्ही घेतो इकडे चिकन बिकन खाऊन. आपलं असं आहे डाएट करायचं तर प्रॉपर डाएट करायचा. मग काय जेवढं होतं तेवढं घेतलं टाकून पोटात. बाहेर येऊन बघितलं तर इंद्रदेव जरा खर्चायचे थांबले होते. मला चला सोमडीत कोंबडी करून येऊ. पहिल्या ऑर्डरलाच कस्टमरने आपल्याला 50 रुपये टिप दिली. इकडे आपल्याला बोकेश भाई भेटले. त्याला म्हणलं अय लसून इकडे कुठे फिरतोय. ते म्हणे तू तुझं काम कर रे, मी येड्याच्या नादीला लागत. म्हणलं चला पटकन नाही तर गरम व्हायचे परत. मुंबईत जरा थंडीच पडायला लागली म्हणून पटकन चहा मारून घेतला. असेच 2-4 ऑर्डर दिल्या आणि आजचं काम संपवलं. पटकन गेटअप चेंज केला आणि निघालो लगेच प्रॅक्टिसला. नेट मध्ये पोहोचलो तर कोणच नव्हता. म्हणलं किदार काही पब्लिक. प्रॅक्टिसला कोणी येऊ नाही तर नाही येऊ, आपल्याला तर प्रॅक्टिस करावीच लागते भाऊ. बॅटिंग करायला गेलो उगा शायनिंग मारित होतो. बॅटिंग तर काय आपल्याला येत नाही, उगा खेळायचं म्हणून खेळायचं. आणि पहिल्या चेंडू दांडी गुल. म्हणलं बस हो गया, निकलो घर पे. घरी जाताना तेच आपलं मुंबईचं ट्रॅफिक. इथं आलो तो पोरं म्हणलं देखो भैया आपको जादू दिखाता हूं, ये देखो बॉटल कैसे उडी मारती है. म्हणलं वा रे बेटा बहुत बढ़िया, शाबाश रे मेरे शेर. त्यांच्यापासून टाइमपास करून घरी निघालो. चला आजच्यासाठी एवढीच बघ. भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. लाईक फॉलो मारा तेवढं.